कला दर्पण न्यूज। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतीचे अतिक्रमण हटवण्यासाठी नगर परिषदेची हालचाल। उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे। उपरी शहरातील छत्रपती श्री शिवाजीनगर येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीभोवती झालेल्या अतिक्रमणाचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला असून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर हुपरी नगर परिषद प्रशासनाने तातडीने कारवाईची भूमिका घेतली आहे। हुपरी नगर परिषदेकडून श्री सूरज पाटील शहर संयोजक बजरंग दल व श्री अनिकेत निकम शहर मंत्री विश्व हिंदू परिषद यांना अधिकृत पत्र देण्यात आले आहे। या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती परिसरातील सर्व अतिक्रमणे हटविण्याबाबत प्रशासन कार्यवाही करत असल्याचं नमूद करण्यात आले आहे। नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी असलेल्या काही खोकी व गाळेधारकांना पूर्वी ग्रामपंचायत काळात जागा देण्यात आली होती, मात्र संबंधित कराराची मुदत संपल्यानंतर आता त्या जागांबाबत पुनर्विचार सुरू करण्यात आला आहे। करार रद्द करून खोकी व गाळे हटवण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्याचं पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे। नगर परिषदेने संबंधितांना दिलेल्या नोटिशीनुसार 8 जुलै 2026 पर्यंत स्वखर्चाने खोकी व गाळ्या हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अन्यथा मुदत संपल्यानंतर नगर परिषद प्रशासन स्वतः कारवाई करून अतिक्रमण हटवणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने या प्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता। त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्याने शहरात या विषयाची मोठी चर्चा बनली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतीचा परिसर मोकळा व स्वच्छ ठेवण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती। आता प्रशासनाने दिलेल्या मुदतीनंतर प्रत्यक्ष कारवाई होते का याकडे हुपरीकरांचं लक्ष लागले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.